सीधे चलते हैं पंकजा मुंडे की प्रेस कॉन्फ्रेंस में। माझ्याविषयी आलेल्या बातम्या, इंटरव्ह्यू, टॉक शोज, प्रिंट मीडियामधून आलेल्या बातम्या यांचा खूप अभ्यासही केला। मी जवळपास 56 तास आज न झोपता अभ्यास करते। अभ्यास करून आपण मीडियासमोर जायला पाहिजे। मीडिया पण खूप अभ्यासू आहे आणि म्हणून मी आले आणि मी वर्तमानपत्रातल्या काही बातम्या वाचल्या। त्याच्यामध्ये काही लोकांनी असं लिहिलं की वर्तमानपत्रामध्ये बातमी येऊन सुद्धा पंकजा मुंडेंच्या किंवा खात्याचा कुठलाही खुलासा आला नाही। तर मी सर्वप्रथम हे खुलासा करू इच्छिते की ज्या वर्तमानपत्रामध्ये अशा संदर्भातली बातमी पूर्वी आली होती त्या वर्तमानपत्रांना माझ्या खात्याच्या माध्यमातून मी खुलासा पाठवला होता। पण तो खुलासा छापवायचा का नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता। पण माझा खुलासा गेलाय। काही संपादकांना स्वतः बोलून मी तो खुलासा पाठवलेला आहे। त्यामुळे तिथे मी कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष केलेलं नाही। या विषयावरची कागदपत्र जी आरोप माझ्यावर झाले, जे काही 10-12 प्रमुख आरोप माझ्या खात्यावर करण्यात आले, याच्यामध्ये 20 मेच्या रोजी विरोधी पक्षनेते विधान परिषद यांनी एक मोठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे दिली आणि याच्यामध्ये गैरव्यवहाराच्या बद्दलचा एक सौम्य आरोप त्याच्यातनं केला। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दलच्या कारणांची मीमांसा माझ्याकडे मागितली आणि त्या कारणांची मीमांसा अतिशय प्रत्येक शब्दाचं उत्तरासकट ही चीफ सेक्रेटरीकडे मी तेव्हाच सबमिट केलेली आहे। मी माझ्या दौऱ्याला जाण्याच्या पूर्वी ही चीफ सेक्रेटरीकडे पाठवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत किंवा मीडियाकडे जी कागदपत्र उपलब्ध आहेत, ही कागदपत्र हे आरोपांची फाईल आहे। ही आरोपांची फाईल आहे। याच्यामध्ये गैरप्रकार झाल्याचा कुठलाही त्याच्यामध्ये योग्य असा दाखला त्याच्यामध्ये दिला गेलेला नाही आणि त्याच्यामुळे याचा खुलासा मी चीफ सेक्रेटरीकडे पूर्वीच केलेला आहे आणि अशा प्रकारची खरेदी ही पूर्वी झालेली आहे। 2011-12 मध्ये, 12-13 मध्ये, 13-14 मध्ये अशा प्रकारची खरेदी झालेली आहे आणि याच्यामुळे मी पंकजा गोपीनाथ मुंडे मंत्री झाल्यानंतर काही लोकांना फेवर वगैरे करण्यासाठी हे केलं तर त्याच्या